2 शब्द झाले. तिसरा शब्द आहे झाडाला फळ आलं की त्याचं काम संपलं. नदी सागराला मिळाली की सगळं काम. पण काही झाडं अशी आहेत की त्याला झाड एक आहे आणि फळ दुसरं येत आहे. उत्तर आहे का? लिंब. लिंब लिंब लिंब. लिंबाला लिंबू येत नाही, लिंबुळी येते. तुम्ही अभ्यासच नाही केला गवा. तुम्ही उलटा फिरा. आंब्याला येतो आंबा, वांग्याला येतो वांग, भोपळ्याला येतो भोपळा, गवारला येते गवार, भेंडीला येते भेंडी. पण लिंबाला लिंबू नाही येत, लिंबाला लिंबुळी येते आणि लिंबुणीला लिंबू येते. ऐका आता लिंबाला काय येते? लिंबुळी. आता उत्तर बारीक बोललं तरच कळलं बरं का. लिंब आहे पुल्लिंगी. लिंब आहे निर्वास. लिंब आहे पुल्लिंगी, त्याला लिंबुळी येते स्त्रीलिंगी. आणि लिंबुणी आहे स्त्रीलिंगी, त्याला लिंबू येते पुल्लिंगी. आता उलट फिरा. लिंबाच्या झाडाचे सगळे अवयव कडूच आहेत. मूळ कडू, खोड कडू, पानं कडू, फुलं कडू, फळं कडू. मग लिंबाचं झाड म्हणजे संसार. कितीही करा, एक पोराचा करा नाही तर 71 पोराचा करा. संसार करणं म्हणजे काही पराक्रम नाही. हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, धाबा टाकणं, बार टाकणं, पंप टाकणं, सदस्य होणं, निवडून येणं, हा काही इतिहास नाही. त्याचं काही लय कौतुक नाही. ते कोण नाही होईल. मालकरी होणं पराक्रम आहे. बायको करणं काही ते तू गडी म्हणलं करणार. पागल लोक आहेत काही माणसं म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुझ्या मेंदूत पाणी झालं. तुला कोण सांगितलं सदस्य? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही झाला, तुझा गेम केला गावानं 13 लाख. तुला समजत कसं नाही? हे काय निवडून बायको करणं काय पराक्रम आहे? पोरग होणं काही येते. पोरग झालं का लगेच अख्या पाहुण्यांना हॅलो मला मुलगा झाला. काही मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्याला जमलं. अख्या गावात तू एकटाच न रे का? तो काही खिंडबिंडला लावली का? काही इतिहास केला काही? हॅलो मला मुलगा झाला. अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 5-5 होत्यात रंग बदलून. आणि तुला एकच झालं. पोर पालथं पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठोई. त्यानं मला लाईट बंद करून पिसावलं बुवा. अरे ते झाड कसं आहे? लिंबाचं आहे. त्याला काही झालं तर फळ आता लागला करंट. आता ह्या मापात राहिलं का कीर्तन कळलं. मुळाही कडू, खोडही कडू, पानही कडू, फुलंही कडू, अख्खं झाडच कडू. त्याचं नाव लिंब. त्याला लिंबुळी येते, लिंबाला लिंबुळी येते. आता दुसरं झाड आहे का? काटेत, काटेत पण फळ चांगलं आहे ना. लिंबुणीला काटेत पण फळ चांगलं आहे ना. मग काटे जर असतील आणि फळ जर चांगलंच मिळत असेल तर काटे सण का करू नये? का करू नये? पखवाद वाजवलं जर लोक मानितच असतील तर रियाज करायला हरकत काय? गायनाची प्रॅक्टिस करायला हरकत काय? कीर्तन करायला रोज अर्धा तास पुस्तक उचकायला अडचण काय? तुमच्या बापाची पेंड आहे का? नाही ना. तुम्हाला काटे सहन करा पण फळ येईल, येईल फळ मिळेलच. काटे सहन करा. तरुण पोरांना सांगतो पाया पडून, पोरांनो ह्या दंगली बिंगलीत पडू नका. तुमचा म्हणून सांगतो तुम्हाला, ही सगळी लोक तुम्हाला वापरून घेतील आणि सीझन संपल्यावर सोडून देतील. या सगळ्या लोकांना तुमची अजून 4 महिने गरज आहे. 24 आलंय, पुन्हा 29 पर्यंत तुमच्या बापाच्या 10व्याला सुद्धा येणार नाही. पोरांनो मी शेतकऱ्याचा आहे, तुम्ही शेतकऱ्याचा आहे. दंगलींमध्ये लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे आहेत, लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे आहेत. तुम्ही टपरीजवळ जरी दिसले ना 10 वर्ष शिक्षा आहे. येडे होऊ नका. तुम्हाला ही लोक भावनेच्या आरी करतील, गट प्रमुख आणि तालुका प्रमुख आणि विभाग प्रमुख. पण हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे केस कमी आहेत एवढी गावं पाहिलीत. आणि माझ्या कीर्तनातलं प्रत्येक वाक्य पुस्तकातलं नाहीये, अनुभवाचं आहे. ते कालही खरंय, आजही खरंय. उद्या पोरानं तुम्ही तब्येत कमावली, व्यायाम केला, पोलीस भरतीत जायचंय. पोरानं वाक्य सांगा, कोणत्याही कामाला आज पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. पहिले दिवस आता राहिले नाहीत. पोरानं तुम्ही उखडून जाल. उद्या तुम्ही तब्येत कमवली, उद्या तुम्हाला पोलीसमध्ये जायचं आहे, दाखला चुकीचा मिळाला, संपलं ना जीवन. मिलिटरीत जायचं आहे, उद्या तुम्हाला MSc झालात तुम्ही,
खताचं दुकान टाकायचंय, औषधाचं दुकान टाकायचंय. उद्या तुम्हाला भविष्य आहे का नाही बोला. उखडून जाल ना. एमपीएससी द्यायची आहे. हे लोक काय सीझन पुरते पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. बरोबर तळतळीनं का सांगतो माहिती का, दसमी आज सोमवार आहे. स्वप्न आहे तुमच्या आईला, स्वप्न आहे तिला माझा मुलगा सुखी पाहायचा आहे. स्वप्न आहे तुमच्या बापाला, त्याने तुम्हाला फुकट इंजिनिअरिंगला घातलं नाही. स्वप्न आहे त्याला. त्यानं बनियन म्हणालं तर पलटी करून घातलंय. त्याने बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुम्हाला मोठं केलंय. लोकांचे प्रचार करून तू सभा उधळायला नाही केलं तुम्हाला, नाही केलं तुम्हाला. त्यानं रोजानं गेली बांधावर जेवायला बसली, कालवण नव्हतं, तिनं लोणचं भाकरीला चोळलंय. तिनं चपात्याचं पीठ शिल्लक होतं. माझं पोरगं कॉलेजला जाणार तर त्याला 3 चपात्या करून दिल्या आणि तिनं भात खाऊन दिवस काढलाय. तिला स्वप्न आहे. आणि शेतकऱ्याच्या पोरांना ही कळकळीनं का सांगतो तर त्याला 2 कारण आहे. शेतकऱ्याच्या मुलाला शेतीत भविष्य नाही आहे. शेतीत भविष्य. शेतकऱ्याच्या पोराला 2 गोष्टी कराव्या लागतील. एक तर एक माणूस तरी शेतकऱ्याचा नोकरीला पाहिजे किंवा त्याला साईड बिझनेस तरी पाहिजे. त्याचं गाडीगार तरी पाहिजे, टपरी तरी त्यांना टाकली पाहिजे, पाव तरी विकले पाहिजे. शेतीवर सूत्र बसणार नाही. तुमचं काय मत आहे? कुठं शाळेतले शाळा लग्न शेतीवर, शेतीवर शक्य आहे नाही. तुम्ही तळतळीनं सांगतो काटे सण करा फळ मिळेल. दुसरं झाड संपलं बरं का निमोणीचं. आणि तिसरं झाड आहे ते अध्याय नंबर 15 मध्ये ओवी नंबर 54 मध्ये या फळ ना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलंही नाही. ते झाड वांज आहे आणि त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. 3 गोष्टी क्लिअर आहे का पोरांनो? आजपासून तुम्हाला कोणी बेकाड म्हणलं तरी चालेल, पण या धंद्यात उतरायचं नाही. तुमचं काय मत आहे? कोणाची सभा असो डुकून पाहायचं नाही. कोणाचा मोर्चा असो झोपून घेणे. तुमचं काय मत आहे? जर गेम झाला ना, तुम्हाला चॅलेंज करतो सगळ्या पोरांना. आत्ता 2000 रुपये देतो मी तुम्हाला वाढवलीतल्या प्रत्येक पोराला. तुम्ही फक्त एक सिगटपट्टी करा, एक बेल्ट गळ्यात अडकवा आणि सिगटपट्ट्या 2-3 ठिकाणी चिटकवा आणि अख्ख्या गावातून मला 200 रुपये आणून दाखवा. चला आणा. मी 2000 देतो तुम्हाला, 200 दे, 1800 तुला घे. कोण गावातला माईचा पूत आहे तुला 200 रुपये दे, तुम्हाला पाहू दे. देईन 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 कधीच देणार नाही. मग आपल्यावर संकट आल्यावर कोणीच उभा राहत नाही. फक्त बोललाय, हे फक्त बोललाय फक्त, उभं नाही कोणी राहत. आपल्याला सांभाळणारा फक्त जम्बू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, तिथं विठ्ठू नावाचा पाटील आहे आणि तोच आपला बाप आहे. तो सांभाळील. ही लोक तुम्हाला फक्त वापरून घेणार. संपला विषय. आता हे आमचं मशीन थोडं चांगलं आहे म्हणून तुम्ही कीर्तन ठेवता. उद्या माझे 2-4 दात पडले, काल तारीख घ्याल तुम्ही म्हणाल त्याच्या दाटावर हवा जायला लागली, आता शब्द फुटायला लागले. बाबा बदला. लोकांना घेणं काय घेणं. आता समजा कीर्तन संपले, आज मी मेलो समजा, मारणार नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून जाणार. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, करायचं काय? आपले गुडघे गेले दिंडी निघाली. हे काय झोपणे रात गई. लोक वापरून घेतात. त्याच्यावर तरुण पोरांचं काय मत आहे बोला? तुम्हाला भविष्य आहे. कोण देणार नाही रुपया? कोणीही देणार नाही. तुम्ही कष्ट करा ना. इकडं जमत नाही ना, शाळेत डोकं चालत नाही ना, धंद्यात उतरा. नाही इकडं चालत, तब्येत कमवायची ना, व्यायाम करा. व्यायाम आवडत नाही ना, अभ्यास करा. एमपीएससीला 5 याला नापास, 10 याला नापास होते, चाल काय फरक पडत नाही. पण एकदा पास झाल्यावर लाल दिवस. अभ्यासच करायला काय हरकत आहे त्याला. आणि तुम्ही जर असेच दिवस काढायचे ठरले बापाच्या इस्टेटीवर तर ते सूत्र बसणार नाही. अहो ह्या लोकांनी एवढ्या इस्टेटी कमावल्यात का यांच्या दाव्याला पेटवलं तर श्राद्धापर्यंत धूर निघत. त्यांनाच माहित नाही आपल्याला कोणत्या शिवारात किती जमीन आहे. एवढ्या इस्टेटी आहे त्यांच्या. ते फुकाट तुम्हाला नादी लावतात का? लावा बरं त्यांना म्हणा 5 एकर बाग आहे त्यावर कर बरं कोटीचं लग्न कोण करतो? कर. 40% पोरं पुढाऱ्याच्या मागे हिंडून भिकारी झाले. वडायला बिडे राहिला नाहीत. थुकेल तंबाखू वाळून खात्यात.
आणि त्यांनी फक्त म्हणायचं ही युवकांची ताकद आहे. त्याला खायलाच नाही तर ताकद येईल कुठून? हे खरं आहे का खोटं आहे? बोला. यांना काय घेणं असतं? तुम्ही सावध व्हा. एक दुसरं झाड संपलं, तिसरं झाड सुरू झालंय. वांज आहे आणि त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. संसार आणि संसार हे झाडच कसं आहे? पटापटा बोला आता. कसं आहे? तरच पुढं कळलं. आता कसं आहे? वांज कसं आहे? वाण त्याला फळ नाही, फुल नाही, पण झाड आहे. या फळना चुंबिटा आणि फुलं वांज. आणि त्या वांज झाडाला पाणी घातल्यामुळं खाली मुळ्या वाढल्या आणि त्या मुलीचं नाव आहे अज्ञान. आणि आज बसलेली सगळी माणसं अज्ञानात आहे. मुळी वाढली. अज्ञान. काय कळतं लोकांना? काय काही कळत नाही. वाट लागली गावांची वाट. दहावे सुद्धा मौत पार्टीवर आहेत सध्या. मौती सुद्धा पार्टीवर आहेत. सप्ते सुद्धा पार्टीवर आहेत. या वरच्या मंडळीने गावांना आग लावून दिली. आग. थोरला भाऊ दुसऱ्या पक्षात आहे म्हणून धाकटा त्याचा कांद्याचा ट्रॅक्टर जाऊ देत नाही अशी कीर्तनात बसेल लोक आहेत आता. थोरला भाऊ दुसऱ्या पक्षात आहे म्हणून धाकट्या त्याच्या पुरीचं लगीन मोडायला तयार आहे. इथपर्यंत आपण खाली गेलोय. तुमचं काय मत आहे? सुतक न धरण्यापर्यंत गावातलं राजकारण गेलंय. ज्ञान आहे का अज्ञान आहे? पटापटा बोला. अरे ते सगळे एकत्र आहे. 6 महिने झाले गुन्ह्या गोविंदानं राहिले. झाले अजून 15 एक दिवस जाऊ द्या, अख्खे एकत्र होती. आणि आता राहिले काय? तुमच्या डोक्यात घुसत आहे का मी काय म्हणतो? काय लोकांना घेणं आहे? महाराज थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ बैठकीला नव्हता अशी कीर्तनात लोक आहेत. आत्ता नाहीये. रडला तो. साखरपुडा झालेला भाऊ संध्याकाळी उशीमध्ये बुडकं गुतून रडला. मला पैसे गेल्याचं काही वाटलं नाही. म्हणजे पैसे तर जाणारच होते. मला एकच मुलगी होती. त्याने फक्त जेवायचं नव्हतं पण माझ्या ओट्यावर बसावं लागत होतं. मला समाधान वाटलं असतं. इतके खाली गेलो आपण. भाऊ जाऊ द्या. साखरपुडा झालेली मुलगी सुद्धा दंडाचा रडली. हो रडली ती पोरगी. आणि ती पोरगी का रडली माहिती तुम्हाला? का रडली माहिती आहे? मी तर पाहुणी आहे. एक दिवस या घरातून जाणार आहे. सुलतान बाप मला सारखाच आहे. मी तर दोघांवरही सारखंच प्रेम करते. उद्या मी तर जाणारच आहे. मी तर या घरात सोडून जाणार आहे. भांडण माझ्या चुलत्याच माझ्या बापाचं होतं. मी तरी काय केलं होतं? त्याने जेवायचं नव्हतं जेवायचं. माझ्या पाठीवरून थाप टाकावं लागत होती तरी मला बरं वाटलं असतं. इतके खाली गेलोय आपण. कोणती मुळी वाढली? अज्ञान. कोणती मुळी आहे? हा मी महाराज आहे. तू पागल आहे. तुला कोण सांगितलं तू महाराज आहे? अरे तू पांडुरंगाचं लेकरू आहे. पुंडलिक तुझा भाऊ आहे. चंद्रभागा तुझी बहीण आहे आणि रुक्मिणी तुझी आई आहे. पांडुरंग तुझा बाप आहे. कोण आहे आपण? संपलो. हा त्याचा तो ह्या साहेब लग्नाला दिसले नाही. हो ते आपल्या साहेबाच्या विरोधातला माणूस आहे ना. आणि साहेब येऊन गेले. साहेब पहाटी जेवून गेले. तू बस पप्याच्या आईच्या हातपाय दाबी. मरा तुम्ही मरा. आणि असेच मेलेत का नाही बोला? हा याचा आहे, तो त्याचा आहे, तो त्या गटाचा आहे, हा या गटाचा आहे. मरा. खा थुकेल तंबाखू वाळून मरा. आणि मोडा लग्न लोकांचे काढा. तुमच्याच भावाचे मोडा आणि बसा बिड्यावडीत. निरीक्षण करा. कोणती मुळे झाड पुरं करायचे आपल्याला? कोणती मुळे? अज्ञान. आता पुढे ऐका. झाड कोणतं आहे? गेलं बॉम्बाला. हे बरे नीट बस. झाड कोणतं आहे? वांस. त्याला मुळी अज्ञान आहे. आणि अज्ञान मुळीला 4 कोंब फुटलेत. घ्या कोंब खाली. आता झाडच पुरं करून देतो म्हणजे मालिका यायला. हे झाड वांस आहे आणि त्याला 4 कोंब फुटलेत. मी, तू, तुझं, माझं. संपली कशानं माणसं? मी नसलो तर कीर्तन कोण वाजवी? मी नसलो तर चाल कोण म्हणल? मी, तू, तुझं. त्या बाबळीपासून या बाबळी पोच. इकडली अख्खी इकीन. तू जिरीन. तू जिरावली नाही ना. मी म्हणा बापाचा नाही. लोकांना काय माहिती तू कोणचा आहे? शेंबड पोरग बैऱ्या पुरीला म्हणतं तू माझी नाही ना.
कोणाचीच नाही. अरे तिचं ऑपरेशन झालं, तिला 3 पोरं झाली. तू का पागल आहे का? मी तू तुझं हे कोणत्या मुलीचे कोंबे आहेत? हा, असं फिट ऐकलं पाहिजे मग कीर्तन कळतं. अज्ञान. सासूचं सुनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक 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 भूक, तुला काय भुकायचं भूक, मला फक्त कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. नवी नवरी पाहिजे ना तुम्ही? नवी नवरी यंदा लय नवरी आल्या. नवी नवरी पाहिजे ना? मेहंदी म्हणजे काय? कुत्र्याची घाण, मांजरीची घाण, बोकड्याची घाण. तळहाताला मेहंदी, एवढी मेहंदी, हिरव्या बांगड्या, इथवर इथल्या पट्टीत चमकी, इथं कलर, खालून एक कलर, इथं मधल्या खाचात एक कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट गालावर, नाही तर मग दोन्ही बाजूने केस मोकळे, घुमती काही हिंडती हेच का. आणि बोलायला जर लागली ना एकदम सिस्टमॅटिक. नवी नवरी लई खास बोलते. कोणत्या गुरुजी का होती का व्याकरण शिकायला? एव्हा तेव्हा केव्हा, कशावय टिंब ती पागलच ती. एव्हा तेव्हा केव्हा, अय्या एव्हा तेव्हा केव्हा, अय्या वाव 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 म्हणजे वा मारायचं मशीन आहे ते. आणि तिची सासू म्हणती जाऊ मोरबाई, माझ्या पप्पाचा उशिरा झाला बरं का, पण वस्तू लय जोरात मिळाली. मी तर ना डोळे मिटायला मोकळी झाली बाई. मी आता म्हणलं पप्या देवाला सोडायला लागतो, पण वस्तू लय खास बाई. हे पहिल्या आठवड्यातलं सांगू राहिलं बरं तुम्हाला. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगाड जमलं का मग त्या म्हातारीला विचारायचं कसं काय सांगतीन, काय ऐकती. पार मा पप्या कामातून गेला बाई, सारखा त्या पुरी मागच हिंडतो ग बाई, पुरी मागच होतो. आपलं तर डोकंच बंद झालं बाई. 8-10 दिवसापासून तर हातरू नाही पप्याच टाकीतो, आपलं डोकंच बंद झालं. आता 2-4 दिवसापासून जर पप्याला गाईचं दूध काढायला लावलं ना, ती पोर पुढं उभी केली तर त्याला दूध निघत नाही, तर दूधही निघत नाही. मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पुरीनं माया पावलाला काहीतरी अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्यात. आता दुःख बांधवणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोण, सुखाचा विचार नाही कोण. दुःख बांधवणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोण, सुखाचा विचार बरं ये जाऊन पटकन लांब जाय. विठाल वाहन झाड आहे, किचकट मुद्दा आहे. झाड वाहन आहे बरं, झाड वाहन आहे, त्याला मुळे अज्ञान आहे. नवीचं कोण येतं? नवीला कोण आहे रे? तू नवीलाच आहे ना? हा नवीला आहे ना, हा कांदावाला. हा तुला चेहरा सांगतो ना, नवीला आहे तू, नवीलाच आहे तू. हा मग लगेच सांगतो. आपल्या पुढं चालत जातो. मी पुरीनं धोका देईल पोरा सुद्धा सांगतो. इथं एक जण तेव्हा त्या चौकात मी अशी नजर टाकली तर त्या माणसाचं डिटेल माहिती सांगणार. नवीला आहे तू? शिमीला आहे का मराठीला आहे? मराठी मिडियमला आहे का? फुल पाहिलं तो? फुल 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 कशाचं? हा गुलाबाचं नाही, नवीला गुलाबाचं सुरूच होतं, त्याच्यात काय वाद नाही. 10वीला त्याला पाकळ्या येत्या. फुलाला भाग किती? फुलाला भाग किती? मी सांगतो तू सांगतो? सांगा मी मराठीत सांगा इंग्रजीत? मराठीत सांगा इंग्रजीत? अरे तू सांग ना कसं सांगू? मराठी सांगा. निडलपुंज, दलपुंज, पुमंग, जायांग.
इंग्लिशमध्ये सांगा. कॅलिक्स, करोला, अँड्रोशम अँड गायनेशम, देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. फुलाला 10वीचं कोण आहे रे? तू 10वीला आहे का? तो आहे 10वीला, हा हिरवे शर्टवाला. हा, तू 10वीलाच आहे ना. सेमी का मराठी? मराठी मिडियम नाही का? 10वीला आहे ना. आता विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1, पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहेत. त्याचं नाव काय? तुम्हाला विचारणार आहे का? बसा. कोणतं नाव? केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम, केपलरचा तिसरा नियम आहे का? आवर्त सारणीतील उभ्या रेषांना टिंबटिंब म्हणतात. प्रकरण नंबर 3 गण गण आणि आडव्या रेषांना आवर्तन. प्रकरण नंबर 4 एक आकृती आहे अशी, तिचं नाव काय? चौथ्या प्रकरणामध्ये काय? करेक्ट, राईट हँड रूल. अँड तू सेमीला आहे का मराठीला आहे? मराठीला.